धामणगावात ईद उल फितर उत्साहात साजरी, ईदगाहवर हजारो भाविकांची नमाज. धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी. धामणगाव शहरात ईद उल फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भाईचारांच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करून नमाज अदा करण्यासाठी ईदगाहवर दाखल झाले होते. ईदगाहवर नमाज जामा मस्जिदचे इमाम हाफिज अख्तर यांच्या नेतृत्वात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने अदा करण्यात आली. नमाज पूर्वी त्यांनी आपल्या भाषणात रमजान मधील रोजांच्या महत्वाबाबत, मानवतेचे मूल्य, परस्पर प्रेम आणि भाईचाराचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की ईद हा केवळ आनंदाचा क्षण नसून गरजूंना मदत करण्याचा, मतभेद विसरून एकमेकांचा जवळ येण्याचा दिवस आहे. नमाज नंतर देशात शांतता, सौहार्द, प्रगती आणि एकतेसाठी विशेष दुआ करण्यात आली. देशात भाईचारा कायम राहावा आणि समाजात सलोखा टिकून राहावा यासाठी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली. यानंतर ईदगाह परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आणि गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेतला. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. ईदी मिळाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांच्या ईदच्या शुभेच्छा दिल्या. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोर यांच्या नेतृत्वामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. ईदच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी दिसून आली. मिठाई, शेवया आणि कपड्यांच्या दुकानावर ग्राहकांची वर्दळ वाढली होती. संपूर्ण शहरात सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. अशा प्रकारे धामणगावात ईद उल फितरचा सण प्रेम, एकता आणि भाईचाराचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला.